आणि उरण हत्याकांड प्रकरणी दाऊद शेखला अटक झाल्यानंतर यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। यशश्री शिंदे प्रकरणी दाऊद शेखला अटक करण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे। या संदर्भात आपण यशश्री शिंदे हिचे आई वडील आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, यशश्री शिंदे प्रकरणी आता दाऊद शेख जो मुख्य आरोपी आहे, तुमची तक्रार होती त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला कठोरमधली कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे असा गुन्हा न घडण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी आणि याच्या आधी ज्या पीडित महिला असतील त्यांना पण योग्य तो न्याय मिळावा ही इच्छा आहे। सर, यापूर्वी देखील असं तुम्ही म्हणालात की त्याला अटक झाली असं सांगत होते, मात्र खरी अटक झाली की नाही हे तुम्ही यावर देखील प्रश्न उपस्थित केलाय। काय नक्की म्हणायचं त्या संदर्भात? TV 9ला 3-4 दिवस पूर्वी एक बातमी यायची की कर्नाटकमधून एक आरोपी अटक केला, त्याबद्दल मी बोलतो। आपल्याबरोबर यशश्रीची आई देखील आहे। मावशी, दीदीच्या प्रकरणी आता जो आरोपी होता त्याला अटक झालेली आहे, काय तुम्ही मागणी करताय? या अटकेकडे कसं पाहताय? त्याला एवढं टॉर्चर करून त्याला ना, जेवढं माझ्या मुलीला त्रास झाला ना तेवढं त्याला टॉर्चर करून त्याला फाशी द्यायची। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालू? हो, फास्ट ट्रॅकवर। आणि त्याच्या आधी पण ज्या मुली तडफडतात ना त्यांना पण मदत करा, म्हणजे माझ्या लेकराला पूर्ण समाधान भेटेल। आणि माझ्या मुलीला जेवढाच त्रास दिला ना तेवढाच त्रास देऊन त्याला फाशी द्या। नाहीतर तुम्ही म्हणाल की आता नवीन आहे म्हणून हे करताय, पण असं नाही, त्याला फाशीच पाहिजे। आणखी ते बाबा आहेत, बाबांना देखील काही बोलायचं आहे। काय बोलायचं? प्रशासनाने या मुद्द्यामध्ये कडक कायदा निर्बंध लावणे आहे। निर्भया प्रकरण झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली, नंतर सगळ्या विषय थंड म्हणजे झाले। परत असे प्रकार जास्त प्रमाणात घडत आहे, हे थांबण्यासाठी काहीतरी कडक कायद्यामध्ये सुविधा उपलब्ध करावी। असे प्रकार घडू नये यासाठी कायद्यात कठोर निर्णय घ्यायला हवेत, तशी तरतूद करायला हवी अशी मागणी यशश्रीच्या वडिलांनी केली आहे। तर आईचं म्हणणं आहे की माझ्या मुलीला जशा वेदना झालेल्या आहेत त्याच प्रकारे आरोपीला देखील वेदना देऊन शिक्षा व्हायला हवी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालायला हवी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी केली आहे। कॅमेरामन जयस्वालसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, उरण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।